मी आज गम्मड आणले. काय आणले? काय ढांटाळा. काय आहे? श्रीचा युनिफॉर्म आहे, नवीन नवीन स्पोर्ट्सचा शूज आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यानंतर मग इथं काही फळं घ्यायला आलोय आणि तर बघा श्रीचे केस पण खूप वाढलेले आहेत आणि ते कमी करणं गरजेचं आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ते आपण कटिंगला चाललोय. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. हाय ना श्री? हाय कर. तर श्रीचे केस बरेच वाढले होते आणि नेहमीच मी इथं श्रीला घेऊन येत असतो आणि श्री इथं खूप मस्ती करत असतो. आल्यानंतर एन्जॉय करत असतो कटिंग करत असतानाही. आणि आता इथे दादांनी आहे ना खूप छान कटिंग केली होती. पण त्यांना मी सांगितलं होतं की बाबा बारीक, आता कारण स्कूल पण सुरू झालेलं आहे आणि शाळेमध्ये मोठे केस ठेवायला परमिशन नसते. इथं जरी तुम्हाला त्याचा लुक असा दिसत असेल तर फायनल लुक पुढे बघा तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीची कटिंग केलेली आहे. आणलेली छानशी बॅग आहे, टिफिन बॅग स्माईलची आणि त्याच्यात चॉईसची आहे. त्यानंतर हा श्रीचा युनिफॉर्म आहे, नवीन नवीन हे बघा. आणि हे सॉक्स, हा बेल्ट, त्यासोबत हा स्पोर्ट्सचा शूज आणि स्पोर्टचा त्याचा ड्रेस. आणखी युनिफॉर्म आलेला नाही कारण त्याचे जे हाऊसेस आहेत ते डिसाईड झालेले नाहीत. त्यानंतर मग होईल. चला आता तिला रेडी करते. बघू येतेस रे तुला? बघू थोडे फिट्ट व्हायला. होय, वर बघू दे. उभं राहा बघ. आता हे घाला काय हा घाल बघू. बरोबर आहे, घाला. घाला बघू द्या की इकडं. कसा वाटतोय श्री? आणि थोडासा ओव्हर साईज घेतलाय मुद्दामच कारण का त्याची हाईट लवकर वाढते खूप. त्यामुळे थांब थांब, वेळ आहे आणि थांब. चला श्री. बाय. असं का? बरोबर, बघतो मी. हो हो, थँक्यू. कसं केली बा सकाळी एकटं स्त्रीला पाठवायचं वगैरे तसंच. A few moments later. आज गम्मड आणले. काय आणले? काय ढांटाळा. काय आहे? हा आहे सेंद्रिय गुळ. कोल्हापुरात मिळतो बरं का, विशेषतः हा सेंद्रिय गुळ. तुम्ही कुठून आणलाय मग? आज आम्ही बाहेर होता, पहाटे 4च्या सुमारास गेलो होतो आम्ही. म्हणजे कोण गेलो? मी म्हणजे माझ्यासोबत जे आंबाजार होते ते. मला वाटलं मला बी घेऊन गेलताय. नाहीतर तिकडे जाऊन आज वर्षात फायर असतो, वर्षातून एकदा फायर असतो आमचा. तर तिथून येत असताना आम्हाला हे सेंद्रिय गुळ आमचे काही कोल्हापूरचे सहकारी मित्र आहेत ना, त्यांनी सांगितले की हा ओरिजिनल म्हणजे चांगला गुळ आहे, सेंद्रिय आहे, जो की दूध आपण चहा बनवतो ना, साखरे. हा तेच ना, मला पण विशेष वाटलं. वेगळाच आहे, मी तर पहिल्यांदाच बघितलंय.
आणि वर्षाचं नेहमीच मत असते साखर अवॉइड करते ती प्रत्येक गोष्टीमध्ये. तर मी म्हणलं बरं वाटेल तिला, चला म्हणलं काही तर चांगली गोष्ट मिळाली तर आपण घेऊया, ट्राय करूया. आणि मग पुढे कितीला दिला? हा सर म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून घेतलं ना, जवळपास 50 किलो घेतलं आम्ही सगळ्यांनी मिळून. हा तर मग त्याचं लोकल मध्ये ते 120 रुपये किलो विकतात, पण आम्हाला हा फक्त 70 रुपये किलो मिळालेला. मग जास्त आणायचं होतं ना. नाही आपण ट्राय तर करूया. आणि त्याच्यानंतर मग मी तर त्या रूटला आहे एक माझा, तो घेऊन येईल. तर तिथे कारखाना आहे विशेष म्हणजे त्याच्या बॅक साईडला. म्हणजे कोल्हापुरामध्ये मिळते का हे तिकडे सांगलीकडे मिळते? कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्येच आहे. तर आता गुळाचा जास्तीत जास्त वापर करायचा आम्ही ठरवलेला आहे. साखर अवॉइड करायची, कारण साखर किती हानिकारक आहे आपल्या आरोग्यासाठी हे वर्षांनी मला पटवून वारंवार सांगितलेलं आहे. काही अंशी गरजेचं पण आहे गोड असणं शरीरात, पण ते साखरमध्ये केमिकल जास्त आहेत. आणि तर आता पहिल्यांदा सेंद्रिय गुळ ट्राय करतो. त्याचा चहा पण आता रेग्युलर याचाच घेणार आम्ही. बघू देते सर कुठं सगळं रोल तर राईट साईड हा रोल. बस व्हेरी गुड. राजा पण असंच काढते. होय छान. आता लेफ्ट शूज मध्ये ठेवा ते. व्हेरी गुड. आयडी काढा. कसं होतं श्री आजचा दिवस? खूप छान. टिफिन संपवला? हो खरं? बघा मी स्वतः पप्पा थोडं पूर्ण घालायचं असतं पडलंय. उष्णतेमुळे मी तसे हे आल्यासारखे पाणी त्याला घेऊन हो. खरंच दुखते ना पोटात? हो सिरियसली? हो. मग तुला बघून डॉक्टर म्हणतील याला काय झालंय, कशाला आणलं? शांत करा रे श्री, असं नसतं बाळा. काय डॉक्टर म्हणते गेला कशाला आणलं दवाखान्यात. कारण ते जेव्हा जेव्हा वाटतच नाही तो आजार आहे म्हणून. काय फ्री मध्ये डिस्काउंट दिले? फ्री का डिस्काउंट? दोन्ही पैकी एक बोल. मग निघायचं घरी श्री? ओके जायचं. श्रीला ना इथं नाकावरती पण दिसत असेल बघा तुम्हाला हो. दवाखान्यात आणि थोडस जरा पोटामध्ये कळ होती. हा मग ते गावी कसली त्यांनी चंगळ केली आहे माहिती का? आणि काय म्हणायला की आई भाऊ रागवायचे, खाऊ दे. प्रोटेक्शनला होते ना भरपूर, त्याच्यामुळे कसं आमचं ऐकत नव्हतं तिकडे. त्यामुळे मग त्यांनी बऱ्यापैकी आयुष केले. आता डॉक्टर म्हणले की काय त्याने बाहेरचं चिप्स वेफर्स कुरकुरे खाल्ले का? तर खाल्लेत. तर ते सांगितलं आम्ही हो. ते म्हटले की जंताचं औषध देऊया, बघूया काय. घेतलं पाहिजे. होय. तिला हॉस्पिटलमध्ये दाखवलं, त्यानंतर मग इथं काही फळं घ्यायला आलोय आणि आता निघतो. मला पण इथे एक पिंपल येतो, रेड वेड झालं. त्या बॅगमध्ये ठेवा की ऑरेंज. बराच वेळ झालाय आता. कुठे जायचं आता? आता घरी काय नाही, घरी स्त्रीच्या इच्छेवर घेतली फळं. मग श्री पाली नौटंकी तर किती रे, छोटा बेबी नसतो काकत बसला. तर आता निघालो मी बंदोबस्ताला. आता इचलकरंजीला बंदोबस्त आलेला आहे, त्यामुळे मी आता चालू आहे इचलकरंजीला. आणि तिथे किती दिवस राहावं लागेल याची पण गॅरंटी नाही. हा आणि मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं बघा, की बाबा एखादा पोलीस फॅमिली वगैरे असेल किंवा त्यांना वर्षातनं 45 दिवस रजा असतात, आणि जर हक्काच्या रजा कधी चुकून मिळाल्याच, कारण मी आता एवढ्या दिवसामध्ये 10 वर्ष माझी सेवा झाली, तर मला रजा असं 30 दिवस वगैरे कधीही मिळालेली नाही. तर आता जर सुट्टी मिळाली असेल तर काही लोक काही निगेटिव्ह वृत्तीचे असतात बघा, ते लगेच म्हणतात की एवढ्या दिवस सुट्ट्या वगैरे कशा काय. पण जे काय आम्ही घर सोडून गडचिरोलीला आता आम्ही राहिलो एवढे दिवस, घराकडे बघितलंही नाही आम्ही. इकडे तिकडे भरपूर बंदोबस्त केले आणि आता पण जातोय. हे दिसणार नाही की बाबा पोलीस अंमलदार आपल्यासाठी काय करतात कुठं. आणि विशेषतः आम्ही SRPFचे अंमलदार नेहमी बाहेर असतो कुटुंबापासून, तर त्यांनी कमीत कमी विचार करून कमेंट करावं की बाबा आपण काय बोलतोय. काळजी करू नकोस, खंबीर होऊन सगळं
हँडल कर, तू करू शकते, तुझं तेवढं पोटेन्शियल आहे. तिची शाळा वगैरे येतो मी, काय अडचण आहे तर फोन कर हां. तर बघा आता मी मगाशीच अर्धा तासापूर्वी इथं इचलकरंजीमध्ये पोचलो आणि आता भूक लागली दुपारची. तर आता जेवण करून घेतो. वर्षाने डब्बा पण दिला आहे. खूप आठवण येते मला घराची, खरंच सांगतो. कारण आता इथून पुढे मला वाटतं आणखी मे बी इथं 10 ते 15 दिवस बंदोबस्त असणार आहे. तर मी इचलकरंजीमध्ये आहे आणि आता मला बाहेरचं जेवण करावं लागणार आहे इथं. तर चला जस्ट एक सहज शेअर करावं म्हणून मी म्हणलं थोडासा व्हिडिओ घेऊया आपण. चल, हे बघू शकता इथं मस्त मला मी बनवलेला खार, परत ते मला मिरच्या खूप आवडतात आणि खराब पण होत नाही ते बाहेर गेल्यानंतर, त्याच्यामुळे दिलेलं आहे. तर आता मी जेवण करून घेतो. चला. चला तर आता 11:15 वाजले, तर नाकाबंदी वगैरे बंदोबस्त झालेला आहे आणि आता या टायमिंगला जेवण करायचं आणि मग परत सकाळी आणखी किंवा मग रात्री जरी आला आदेश तरी ड्युटीला जायचं. चला, इथं आमची राहायची सोय करण्यात आलेली आहे. ड्युटी केली आणि आता अचानक आदेशाला गडहिंग्लजला बंदोबस्त आहे, त्यामुळे आता इचलकरंजी टू गडहिंग्लज. चला निघूया.